सर्वांना नमस्कार. आज आपण इंग्रजी विषयातील अतिशय एक महत्त्वाचा घटक क्वेश्चन टॅग याची काही उदाहरणांच्याद्वारे आपण माहिती घेणार आहोत. क्वेश्चन टॅग बनवत असताना आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. जसं की इथं मी दिलेले बघा, इज नॉटचं इजंट येतं, डू नॉटचं डोंट आहे, डज नॉटचं डझंट आहे, हॅव नॉटचं हॅवंट आहे, हॅज नॉटचं हॅझंट आहे, वॉज नॉटचं वॉजंट आहे, वेअर नॉटचं वेअरंट आहे, विल नॉटचं वोंट आहे. इथं विलंट येत नाही बरं का. त्याच्यानंतर शाल नॉटचं शांट येतं, शालंट येत नाही, कॅनॉटचं कांट येतं, कुड नॉटचं कुडंट, शुड नॉटचं शुडंट आणि डिड नॉटचं डिडंट. अजून पण काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स आहेत, पण आपल्याला क्वेश्चन टॅग बनवत असताना एवढे जरी माहीत असतील तर ते आपल्याला पुष्कळ आहेत. चला तर आपण उदाहरणं बघूयात. इथं काही उदाहरणं मी लिहिलेली आहेत बघा, की क्वेश्चन टॅग बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं की वाक्य वाचायचं. वाक्य इथं मी काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. हे सगळ्यात आधी काय करा की वाक्य व्यवस्थित वाचा. आता हे का करायचं आहे तर क्वेश्चन टॅगमधील एक नियम आहे की जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा टॅग हा निगेटिव्ह येतो, आणि जर दिलेले वाक्य निगेटिव्हमध्ये असेल तर टॅग हा पॉझिटिव्ह येतो. आता पहिलं जे वाक्य आहे बघा इथं, ही इज लेट दिस मॉर्निंग. आता सगळ्यात आधी काय करा, याच्यामध्ये आलेलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते इज आहे, आणि या इजचं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म इज नॉटचं इजंट येतं. म्हणून ते वाक्य कसं होणार बघा, ही इज लेट दिस मॉर्निंग इजंट ही क्वेश्चन मार्क. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य दिले बघा, द हॉटेल वॉज क्वाईट गुड. द हॉटेल वॉज क्वाईट गुड याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे वॉज, आणि या वॉज याचं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म वॉज नॉटचं वॉजंट येतं. म्हणून याचं उत्तर येईल बघा, द हॉटेल वॉज क्वाईट गुड वॉजंट इट क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर खाली तिसरं वाक्य आहे बघा, ॲना इज ऑन हॉलिडे. ॲना इज ऑन हॉलिडे. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद इज आहे, मग इज नॉटचं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होणार इजंट शी. ॲना हे मुलीचं नाव आपण गृहीत धरू आणि त्याच्यानुसार आपण तशी वापरूयात, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. खाली एक वाक्य बघा, शी कुक्स वेल. आता इतर मात्र एक गंमत झालेली आहे बघा, इथं सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही का, ते अदृश्य स्वरूपात आहे. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जर आपले टेन्स चांगले असतील तर आपल्याला ते ओळखता येणार आहे. शी कुक्स वेल. इथं डज नावाचं क्रियापद आहे बघा, मग वाक्य होणार शी कुक्स वेल डझंट शी क्वेश्चन मार्क. बघा, म्हणजे बऱ्यापैकी कधी कधी काय होतं, क्रियापद देत नाहीत सहाय्यकारी क्रियापद, आपल्याला ते शोधावं लागतं. ते शोधून आपण काय करू शकतो, ते वाक्य बनवू शकतो. खाली दिलेले बघा, यू कांट टेल द डिफरन्स. कांट. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की जर टॅग म्हणजे वाक्य जर पॉझिटिव्ह असेल बघा, इथून वरची जी वाक्य आहेत ते पॉझिटिव्ह आहे, त्यांचा टॅग निगेटिव्ह आलेला आहे. इथं मात्र वाक्यच निगेटिव्ह दिलं आहे, यू कांट म्हटलं, यू कांट टेल द डिफरन्स. आता याचा टॅग हा पॉझिटिव्ह येणार आहे. मग वाक्य येईल बघा, यू कांट टेल द डिफरन्स कॅन यू. कॅन यू आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे. 6 नंबरचं वाक्य आहे बघा, ही हॅज युअर तिकीट. बघा इथे हॅज नावाचं सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. हॅज नॉट. हॅज नॉटचं हॅझंट होतं. मग उत्तर येईल तुमचं, ही हॅज युअर तिकीट हॅझंट यू. त्याच्यानंतर खाली वाक्य आहे, दे लाईक इंडियन फूड म्हटलंय. आता इथं सुद्धा काय झालं बघा, इथं क्रियापद नाही आहे. इथं डू नावाचं क्रियापद काय आहे, अदृश्य स्वरूपात आहे. मग डू नॉटचं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स होतं डोंट. वाक्य येणार, दे लाईक इंडियन फूड डोंट दे क्वेश्चन मार्क. खाली दिलेले बघा, वी शुड फॉरगेट द तिकीट्स. वी शुडंट फॉरगेट द तिकीट्स. इथं दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे, मग टॅग हा काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह आला पाहिजे. मग इथं होणार, वी शुडंट फॉरगेट द तिकीट्स शुड दे क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर 9वं वाक्य दिलेलं बघा, एव्हरीथिंग इज ऑल राईट. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह येणार, सहाय्यकारी क्रियापद इज आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म येणार इज नॉट इजंट. मग वाक्य होणार, एव्हरीथिंग इज ऑल राईट इजंट इट क्वेश्चन मार्क. आणि शेवटचं वाक्य ते दिलेलं आहे बघा, टॉम डझंट प्ले द पियानो. डझंट बघा, दिलेलं वाक्य इथं काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून त्याचं उत्तर पॉझिटिव्ह, म्हणजे टॅग हा पॉझिटिव्ह येणार आहे.
टॉम डझंट प्ले द पियानो डच दे. तर बघा क्वेश्चन मार्क द्यायचा राहून गेलेला आहे. क्वेश्चन मार्क इथं द्या. आता क्वेश्चन टॅग विचारत असताना बघा आपल्याला काही वेळास असे निगेटिव्ह शब्द दिले जातील. नो असेल, नेवर असेल, नायदर नॉर असेल, नो बडी असेल, नथिंग असेल, हार्डली असेल, सेल्डम असेल, लिटल असेल, असे काही नकार दर्शवणारे शब्दसुद्धा वापरले जातात. आणि मग त्याचा टॅग हा आपला पॉझिटिव्ह आला पाहिजे. TET सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं एखादं वाक्य आपल्याला येतं आणि आपले ते 1 किंवा 2 मार्क जे असतील ते आपल्याला काय होतील, मिळून जातील. धन्यवाद.